नांदेडमधील हदगावमध्ये MIDCच्या ऑफिसच्या तांत्रिक अडचणीमुळे ST बस स्टँडचं काम पूर्णपणे रखडलंय। आता मात्र सुरळीतपणे काम सुरू असून त्यामुळे हदगाव शहरातील लोकांनी आणि ग्रामीण भागातील लोकांनी या पुन्हा चालू झालेल्या कामाचं सर्व परिसरात कौतुक होत असलेलं दिसून येत असल्याचं जाणवतंय। तर उशिरा का होईना पण काम सुरू झालं, यामुळे हदगाव भागातील काही लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। थोड्या प्रमाणात का असेना पण हदगाव मधील लोक समाधानी झाल्याचं पाहायला मिळालंय। हॅलो, आपण आलेलो आहोत हदगाव ठिकाणी, जिल्हा नांदेड। हदगावच्या नवीन बस स्टँडचा कामाच्या संदर्भात पाहणी करण्यासाठी आलो असता इथं कामाची सुरुवात आपण पाहत आहोत। बस स्टँडच्या हा पाठीमागे दिसतात तुम्हाला सिमेंटचं काँक्रीटचं सध्या चालू आहे, स्लॅब टाकलं या लोकांनी। हे काम एक तर प्रगतीपथावर एक तर दिसत आहेत आपल्याला। आतापर्यंत हे काम थांबलेलं होतं काही कारणास्तव, या कामाची सुरुवात आता झालेली आहे। इथं चांगल्या यानं लोकांच्या याच्यात आनंदाचं एक थोडंसं वातावरण दिसत आहे। आपण बस स्टँडला पाहतो लोकांची कशी इथं गर्दी आहे। इथं 24 तास हे एक चांगलं बाजारपेठ हदगाव तालुक्यामधलं एक चांगलं नावलौकिक म्हणून हदगाव ओळखलं जाते इथं तालुक्यामध्ये। आणि इथं बाजारपेठ मोठ्या प्रमाणावर लोकांची ये जाण असते। अशा ठिकाणी आतापर्यंत बऱ्याच ग्रामीण भागातल्या लोकांना त्रास होऊ लागला होता बस स्टँडच्या संदर्भात काम खोळंबल्यामुळे। आता कामाची एक चांगली सुरुवात झालेली आहे। आपण पाहतो या लोकांच्या कामाची सुरुवात एक तर सिमेंट काँक्रीटच्या रूपाने एक तर कशी टाकलेली आहे यांनी। हे काम जे चालू आहे कामाचा दर्जेदार जे आहे, स्वतः इंजिनियर या ठिकाणी आहेत, त्यांचे काही हे आहेत कॉन्ट्रॅक्टर, त्यांच्या रूपानं पाहत होतो कामाची एक तर रूपरेषा आपण पाहत आहेत। कामाच्या संदर्भात हे मिक्सिंगचं काम हे यांनी आतापर्यंत केलेलं आहे, तेच आपण एक तर पाहायला मिळालेलं आहे। या संदर्भात इथं आलेले आहेत हे कॉन्ट्रॅक्टर आहेत इथं या ज्यांच्याकडे हे काम दिलेलं आहे। सर, तुमच्याकडे या कामाचं हे आहे का? काम चालून किती दिवस झाले जरा सांगता येईल का आमच्या TV चॅनलला? झाले 2 महिने झाले। 2 महिने झाले। काम कशामुळे थांबलं होतं? काही इश्यू असेल, काही हमला मारत असेल सर। नाही, तुम्हाला माहीत असेल ना, आता काम चांगलं तुमचं दिसायला पथावर लोकांच्या आशा चांगल्या एक तर उंचावल्यात किंवा काही का असणार उशिरा का होईना काम चांगलं चालू झालं। या संदर्भात काय सांगाल तुम्ही? काम चांगल्या प्रकारे चालू आहे, बस इतके सांगू शकतो मी। बरं बरं, लवकरात लवकर संपवलं आम्ही काम। हे कोणाच्या अंडरमध्ये येतं तुमचं काम आहे? MIDCच्या अंतर्गत। MIDCचे इंजिनियर आले का इथं? हो, येऊन गेले ना सर। कोण होते इंजिनियर? शेख नावेद सर, ढवळे सर। शेख नावेद आणि शेख ढवळे सर असिस्टंट इंजिनियर आहेत, त्यांच्या अंडरमध्ये काम चालू आहे। आता हे काय काय राहिलेलं आहे कामाचं रूपरेषा कुठपर्यंत आहे सांगता येईल का तुम्हाला काही? हो, हे आहे मागचं थोडं लाईन आहे, पाठीमागचा राहिला रोड आहे थोडा। आता हे आज किती तुमचं कामाची रूपरेषा म्हणजे किती वेळात हे काम म्हणजे किती मीटरचं तुमचं काम होईल? मीटरचं काम होईल नाही अंदाजा सांग, हे पाहून आज तुम्ही काम एक तर किती हे करणार आहेत त्याच्याबद्दल काही आम्हाला बोला की। म्हणजे तुमची काय म्हणाल तुम्ही? काय तुम्ही आज हे काम किती फुटापर्यंत तुमचं कामाचं हे व्हायला म्हणलं? मीटर 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 दिवसाला किती? 50, 70, 100 मीटर काम। 50, 70, 100। आता हे तुमचं किती दिवसात संपल असं काही तुम्हाला सांगता येईल? गुरुवारपर्यंत होऊन जातं, गुरुवारी होऊन जातं। गुरुवारपर्यंत होऊन जाईल म्हणजे एक चांगलं तुमची कामाची सुरुवात तुम्ही चांगली करून दिली हदगावमध्ये। हो, आम्ही तेच पाहतो एक चांगल्या लोकांचे आता चेहऱ्यावर थोडंसं हे दिसायला की बा काही का असणार आज बस स्टँडची जी होती कमतरते सगळे येऊन तारीफ करायला कामाची, काम चांगलं व्हायला म्हणाले। बरं, तर आपण पाहतो ते हदगाव या ठिकाणी की बस स्टँडच्या कामाची कशी सुरुवात झालेली आहे। न्यूज 24 मराठी, परिमल।